नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. बदलापूर गावाच्या पुढे जे वन विभागाचं उद्यान आहे तेथेच असणाऱ्या डोंगरावर आपण जर पाहिलं तर भयानक अशी ही आग लागलेली आहे आणि संपूर्ण या आगीने रौद्ररूप धारण केलेलं आहे. घटनास्थळी आपण जर पाहिलं तर पोलीस प्रशासन असेल, सोबतच अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते दाखल झालेले आहेत, परंतु जाण्याचा मार्ग नसल्यामुळे, कारण की संपूर्ण हा जंगल आहे आणि वन विभागाचे कर्मचारी जर इथे उपस्थित असेल तर त्यांनी हा मार्ग पोलिसांना आणि अग्निशमन दलाच्या जवानांना दाखवला असता, परंतु काही अडचणी येत आहेत. आपण सरांची संवाद साधणार आहोत. सर, संपूर्ण जवान या ठिकाणी दाखल झालेले आहेत, भीषण अशी आग आहे. हो, आम्हाला बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनमधून कॉल आला होता की अशा या ठिकाणी आग लागलेली आहे. त्यामुळं आम्ही आमचे अग्निशमन दलाचे वाहन घेऊन इथे हजर झालो. इथे पोलीस प्रशासनही हजर आहे आणि आता आम्ही इथे आत जाण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे पुढे जाण्यासाठी कुठल्याही प्रकारे रस्ता नसल्यामुळे आम्ही पुढे जाऊ शकत नाही. तरी आता आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला संपर्क केला होता आणि त्यांच्याकडून आम्हाला असं कळलं की फॉरेस्ट डिपार्टमेंटचे काही माणसं ऑलरेडी तिथे गेलेले आहेत. त्यांच्यासोबत तुमचा संवाद झाला का काही? ना, आम्ही फोनवरच माहिती घेतली, तर फोनवर माहिती घेऊन आम्हाला असं समजलं आहे. तरी आता आम्ही पुढं दुसऱ्या बाजूने जाऊन तिकडनं पूर्ण शहानिशा करणार आहोत. आग भरपूर मोठी आग अशी दिसते, कारण दुरून गाड्या ज्या येतात, असं बऱ्याच जणांचे फोन आले की आग मोठी लागली. हो, आग तर मोठी आहे, त्याबद्दल प्रश्नच नाही आहे. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याकडं म्हणजे रस्ता उपलब्ध नाही आणि आपण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला फॉरेस्ट डिपार्टमेंटची मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आम्ही आता त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून पुढे जाणार आहोत. नक्कीच आपण पाहिलं, हे सगळे अग्निशमन दलाचे जवान जे बदलापूरमध्ये कुठेही आपत्ती घडली तर सर्वप्रथम पोहोचतात. हे आताही आपण जर पाहिलं तर वन विभागाच्या या डोंगराजवळ पोहोचलेले आहेत आणि समोर आपण जर पाहिलं तर पूर्ण, आता जरी ही एक बाजू असली तरी बदलापूरहून राटोलीच्या दिशेने येणारा हा जो रस्ता आहे तिथून जर पाहिलं तर संपूर्ण डोंगराच्या दोन्ही बाजूनी ही भीषण अशी आग लागलेली दिसते. अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते तात्काळ या ठिकाणी पोहोचलेले आहेत, पोलीसही या ठिकाणी पोहोचलेले आहेत. वन विभागाचे काही कर्मचारी वरती गेल्याचं कळतंय, परंतु आतमध्ये वरती जाण्याचा मार्ग माहीत नसल्यामुळे किंवा मार्ग मिळत नसल्यामुळे ही अडचण जी आहे ती अग्निशमन दलाच्या जवानांची झालेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु ही आग जी आहे ती, कारण की आता गवत संपूर्ण सुकलेलं आहे, ही आग लागली का लावली गेली याचं कारण जे आहे ते स्पष्ट होणारच आहे. परंतु आपण जर पाहिलं तर संपूर्ण या आगीने रौद्ररूप धारण केलेलं आहे. मोठ्या प्रमाणात या परिसरातील झाडं जी आहेत ती सुकलेली आहेत आणि अगदी बदलापूर गावाच्या पुढे, आमदार निवासाच्या पुढेच असणारा हा संपूर्ण परिसर आहे. शेजारी आपण जर पाहिलं तर हा मुख्य रस्ता आपल्याला पाहायला मिळतो आणि समोरच आपण जर पाहिलं तर डोंगराला ही भीषण आग लागलेली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेलं आहे, परंतु वरती जाण्याचा मार्ग माहीत नसल्यामुळे किंवा संपूर्ण जंगल असल्यामुळे आपण जर पाहिलं तर अग्निशमन दलाचे जवानही या ठिकाणी थांबलेले आहेत. आता ते दुसऱ्या बाजूनी वरती जाण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि आग विझवण्यासाठी त्यांच्या माध्यमातून शर्थीचे प्रयत्न होणार आहेत.